शुक्रवारी सिंहगडावर इतका रमलो की उतरायला जवळजवळ 5:30 पावणे 6 झाले. आणि उतरत असताना अगदी शेवटच्या टप्प्यावर एक मोठी सर आली तर आणि बस तर मला पकडायची होती. त्यामुळे मी काही दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ केला नाही. त्यामुळे आज रविवारी म्हटलं की चला शुक्रवारच्या सिंहगड ट्रेकचा 8 दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ आज इथे म्हातोबाच्या टेकडीवर बसून करूया. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. अरे शुक्रवारचा सिंहगड इतका रंगला की अगदी त्या दिवशी व्हिडिओ करायला जमलं नाही, शनिवारी जमलं नाही, पण आज मला तो व्हिडिओ केल्याशिवाय काही राहत नाहीये. काय झालं तुम्हाला माहिती आहे की मी चढताना, वर फिरताना, उतरताना वगैरे असे फोटो काढतो, व्हिडिओ वगैरे काढतो. तर काय झालं की मी काल घरी आल्यानंतर ते सगळे व्हिडिओ असे छोट्या ज्या क्लिप्स होत्या ना, तर त्या सगळ्या अशा व्यवस्थित एडिट वगैरे केल्या. फार काही त्याच्यामध्ये एडिट करावं लागत नाही, कारण काय माझा गुगल पिक्सेल 8a आहे, तर त्याची क्वालिटी फार चांगली आहे. त्याच्यानंतर मी ती क्लिप शूट करतानाच ना, जेवढं मला त्या क्षणामध्ये आवश्यक वाटतं तेवढंच, म्हणजे अशी 7-8 सेकंदाची फक्त क्लिप करतो, म्हणजे शूटच करतो तशी 7-8 सेकंदाची क्लिप. तर त्यामुळे विशेष काही काम नव्हतं. तर झालं काय की त्या सगळ्या क्लिप्स जवळजवळ काय 70-80 वगैरे होत्या. तर त्या 70-80 क्लिप्स मी काल शनिवारी घरी बसून बघितल्या ना, तर त्या मी बघितल्या तर मी शुक्रवारी प्रत्यक्ष सिंहगडवर गेलेलो असताना जो अनुभव आलेला होता ना, तर तो सगळा अनुभव परत मला आला त्या क्लिप्स बघताना. पण शेवटी त्या क्लिप्स होत्या ना, तर त्यामुळे मी शुक्रवारी दिवसभर, म्हणजे तसा मला उशीर झाला, जसा 8 वाजता वगैरे पोचलो, पण दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एवढा वेळ मी जे काय अनुभवलं ना, जे वातावरण मी अनुभवलं आणि ज्या वातावरणात मी इतके तास खर्च केले त्याची सर तर येणं शक्य नाहीये. पण मला त्या क्लिप्स बघत असताना हे जाणवलं की मी आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी मी सिंहगडावर जातो, ही किती चांगली गोष्ट आहे ती. म्हणजे नेहमीच्या पुण्यातल्या शहरी वातावरणापासून दूर. तसा मी दररोज म्हातोबाच्या टेकडीवर येतोच ना, तास घालवतो मी म्हातोबाच्या टेकडीवर, पण तो 1 तास असतो. पण पूर्ण दिवस बरं का, निसर्गाच्या सहवासात घालवण्याचं जे सुख आहे ना, ते सुख काही और आहे. आणि हे मी कन्सिस्टंटली गेली इतकी वर्ष हे सुख उपभोगतो आहे. तर ह्याच्यामुळे माझ्या मनाला तर आनंद होतोच, मला खूप छान वाटतंच, त्याबद्दल तर प्रश्न नाहीये. पण त्या क्लिप्स बघताना मला आणखीन एक गोष्ट अशी जाणवली ना की अरे माझ्या या शरीराला, हे जे माझं शरीर आहे, जे या निसर्गाचाच एक भाग आहे, तर त्या माझ्या शरीराच्या एक पेशीला मी त्या नैसर्गिक वातावरणामध्ये पूर्ण दिवस काढतो, ह्याच्यामुळे किती चांगलं वाटत असेल ना. आणि मला ते जाणवलं बरं का, आणि मला आठवण पण झाली की आता सध्या श्रावण चालू आहे, तर त्यामुळे
ते श्रावणाचं कोवळं कोवळं ऊन सगळ्या शरीराला किती सुखद वाटतं है ना. ती गार हवा ती किती छान वाटते. किंवा ते पावसाचे थेंब त्या धुक्यामध्ये मी वावरत असतो है ना. तर मी ह्याचा कधी विचार करत नाही. मी फक्त आत्तापर्यंत ह्याचा विचार करत होतो की माझ्या मनाला कसं वाटतंय है ना. ते सुख मी उपभोगल्यानंतर माझ्या मनाला कसं वाटतंय, तर मनाला कसं वाटतंय हे मला लगेच कळतं. कारण कसं आहे ते की आता मलाही माहिती आहे ना थोडंफार शास्त्र की माझ्या ब्रेनमध्ये काही केमिकल्स आहेत आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये ती केमिकल्सचा काय म्हणतात मराठीमध्ये ती माझ्या शरीरात पसरायला लागतात आणि त्याच्यामुळे मग मला असं छान वाटतं वगैरे वगैरे है ना. तर याच्यामुळे माझ्या मनाला छान वाटतं हे मला माहिती आहे. जसं मला चहा प्यायलो की उत्साह वगैरे पूर्वी तर हे मला जाणवतं. पण माझ्या सगळ्या शरीराला काय अनुभव येत असेल हे मला काल म्हणजे शुक्रवारी सिंहगडावर लक्षात आलं माहिती आहे का. अरे आपल्या शरीराला सुद्धा त्या पावसाची ओढ असते. म्हणजे आपण जसं जमिनीचं बघतो की नाही की असा पाऊस पडला की जमीन गरम झालेली असेल तर त्याच्यातनं अशा पाण्याच्या पहिल्यांदा वाफा येतात. किंवा आपण झाडांचं बघतो की ते अशी टवटवीत होतात. तर तसं आपल्या शरीर सुद्धा ना आसूसलेलं असतं की या वातावरणात राहण्याकरता. म्हणजे शहरामध्ये आपल्याला या वातावरणाचा नैसर्गिक वातावरणाचा त्रास जाणवतो. काय उकाडा आहे, किती थंडी वाजते, मी भिजलो वगैरे असं त्याचा त्रास जाणवतो आपल्याला. तो है ना त्रास जाणवतो. अगदी लहानपणापासून अरे काय डोक्याला टोपी घाल, शर्ट घाल वगैरे असं आपलं कौतुक केलं जातं. म्हणजे त्या निसर्गाचा आपल्या शरीरावर जो परिणाम होतो, जो त्रासदायक परिणाम असतो, तो त्याची आपल्याला जाणीव पहिल्यापासून करून दिली जाते आणि नंतर आपल्याला होत राहते ती. बरोबर आहे की नाही ते. पण त्या नैसर्गिक वातावरणात राहण्याचं जे आपल्याला माझ्या शरीराला सुख लाभतं तर ते सिंहगडावर गेल्यानंतर मला नेहमी अनुभवायला येतात. आणि ते मी दिवसभर एन्जॉय करत असतो. त्यामुळेच माहिती आहे का की काही लोक माझे काही जे मित्र आहेत ना की ज्यांना बेसिकली गड चढणं आणि उतरणं ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतं, तर ते गड चढतात, पुणे दरवाजापर्यंत जातात, नंतर खाली येतात. आणि त्याला किती वेळ लागला काय, साधारणतः नॉर्मल लोक असं 1 तासाभरात चढतात, तासाभरात उतरतात. एक्सपर्ट असं ते असं 40-45 मिनटामध्ये चढतात, 40-45 मिनटात उतरतात वगैरे वगैरे. पण मी गडावर जे फिरतो आणि चढताना आणि उतरताना मी हे जे वातावरण अनुभवतो ना, तर ते मी अनुभवतो. म्हणजे माझ्या मनाला गुदगुल्या होतात. मी नेहमी असं म्हणलं ना मनाला गुदगुल्या होतात. तर ते एवढंच नाही आहे, माझं शरीरसुद्धा त्या अनुभवाला आसूसलेलं असतं आणि त्यामुळे मी इतका रमतो. बरं, हे फक्त सध्याच्या श्रावणाच्या आल्हाददायक परिस्थितीत असतं असं नव्हे बरं का. मी उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा, हिवाळ्यामध्ये सुद्धा. तर ऋतुमानाप्रमाणे जे सगळं वातावरण बदलतं ना, तर त्या बदलत्या वातावरणाची आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या मी भागांना म्हणणार होतो. तर आपल्या शरीराला सुद्धा ना एवढ्या वर्षाची अशा सगळ्या वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव घेण्याची सुद्धा ओढ लागलेली आहे आपल्या शरीराला. तर हे मला शुक्रवारी जाणवलं माहिती आहे का.
आणि त्यामुळे मी इतका रमलो ना की अक्षरशः गडावरून माझा पाय निघत नव्हता. काल सुद्धा माझ्या बायकोने विचारलं की अरे पायथ्याशी आल्यानंतर मी फोन केला की मी आता आतकरवाडीला आलेलो आहे आणि असे 6:30 वगैरे वाजलेले आहेत, तर 6:15ची तर बस गेलेली आहे आणि आता मला 7ची बस मिळेल, तर 7ची बस पकडून मी घरी येईन, तर त्यामुळे घरी पोचायला मला असे 9, 9:30 वगैरे होतील असं मी व्हॉट्सअप तिला मेसेज केला. तर काल तिने मला विचारलं पण तुझी बस का चुकली. अरे चुकली म्हणजे काय झालं की मी इतका रमलो की गडावरनं मला पायच निघेना. त्यामुळे मी बस म्हणजे सोडून दिली. म्हणजे मला असं कळत होतं बरं का, मी उतरत असताना कुणी मला भेटलं तर हां मग तुला काय आता 4ची बस मिळेल, नाही तुला काय आता 5ची बस मिळेल. दत्ताशी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा तोही म्हणाला काय 6ची मिळेल ना. बरं आजकाल ना म्हणजे या PMPLच्या बसेस आहेत ना त्या जनरली वेळेवर धावतात बरं का. हां म्हणजे आता तुम्ही बसने प्रवास करत नसाल त्यामुळे तुम्हाला तशी कल्पना नसेल. मी बसने प्रवास करतो होतो. इन जनरल जर बघितलं ना तर ह्या PMTच्या बसेस वेळेवर धावतात. पूर्वीसारखं जे होतं ना बसची वाट बघत बसलेत, बस केव्हा येईल माहिती नाही, तर असं आता राहिलेलं नाही आहे. त्यांचं जे टाईम टेबल आहे आणि साधारणतः मोठे जे स्टॉप आहेत त्याच्यावर टाईम टेबल पण लावलेलं आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे बसची संख्या आणि त्या रूटवरचा ट्रॅफिक ह्याच्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी कमी जास्त असते. पण कमीत कमी फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती 10 मिनिटाची आहे बरं का. कोथरूड डेपोहून कात्रजला जाणाऱ्या ज्या बसेस आहेत ना त्या दर 10 मिनिटांनी आहेत आणि केवढा मोठा रूट आहे बघा तो, कोथरूड डेपोपासून कात्रज डेपोपर्यंत 10 मिनिटांनी, आणि त्या 10 मिनिटांनी येतात. हां तर त्याप्रमाणे मी तिला सांगितलं तर काल मला तिने परत विचारला पण तुझी बस चुकली कशी. तेच म्हणलं अरे तो जो अनुभव आहे ना जो माझ्या पूर्ण शरीराने उपभोगला, तर त्या माझ्या शरीराला ना त्या वातावरणात राहायचं होतं. ते माझा पाय निघत नव्हता म्हणजे माझं शरीर त्या सिंहगडाच्या श्रावणाच्या वातावरणातनं बाहेर पडायला तयारच नव्हतं. ते तर सांगतोय काय हे फार फार म्हणजे असं बेसिक झालेलं आहे बरं का की माझ्या शरीराला भूक लागली हे आजकाल आपल्याला फार वेळेला कळतं. किंवा काही लोकांचा असा प्रॉब्लेम आहे की ते इतके सारखे खात असतात की त्यांना भूक म्हणजे काय पोटात कावळे खोकड हे कळतच नाही. पण मग प्रॉब्लेम काय आहे की भूक, शरीराची भूक म्हणजे अन्नाची असू दे नाहीतर इतर कशाची असू दे हे काही लोकांना जाणवतं. पण शरीराच्या या भुकेशिवाय आणखीनही काही भुका आहेत. ते शरीर ज्या गोष्टींपासून तयार झालेलं आहे, आपण म्हणतो ना पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे, तर त्या सगळ्या एलिमेंट्सची सुद्धा त्याला भूक असते. हे मला सिंहगडावर गेल्यानंतर जाणवतं. त्यामुळे काय होतं आता उदाहरणार्थ बरं का, आता एक टिपिकल जागा आहे बरं का की कलावंतिणीचा बुरुज. तर कलावंतिणीच्या बुरुजावर मी गेलो की मी असं नेहमी बघतो की जोडपं असू दे, ग्रुप असू दे, फॅमिली असू दे, कलिग्सचा ग्रुप असू दे, कुणा शाळेचं ट्रिप असू दे, तर तिथे आले ना की बेसिकली कार्यक्रम काय असतो की इकडे तिकडे बघायचो, फटाफटा सेल्फ्या काढायच्या. तर जेवढी मोठा ग्रुप तेवढा जास्त सेल्फ्या, तर सगळे फोटो बिटो काढायचे. मग थोडा वेळ असं इकडे तिकडे बघत बसायचं आणि मग अरे काय ढोगच आहे सगळीकडे, काहीच दिसत नाही. मग थोडा वेळ वाऱ्याचा वगैरे आनंद घ्यायचा आणि चला निघाले. तर म्हणजे
अशी ती सवय लागली आहे की एखादा अनुभव किती सेकंद घ्यायचा, किती मिनिट घ्यायचा, त्याच्यात रममाण होऊन जायचं. हे आता बहुतेक राहिलेलंच नाहीये. म्हणजे जसं लॉंग फॉर्मचा काय अर्धा तास, 1 तास, 1.5 तासाचा व्हिडिओ बघत बसणं, हे जसं ह्याचं प्रमाण जसं कमी झालंय, त्याच्याऐवजी काही सेकंदाच्या शॉर्ट्स, यूट्यूब शॉर्ट्स बघायच्या, ह्याचं प्रमाण जसं वाढलेलं आहे, तसं कुठलाही अनुभव घेण्याची क्षमता माणसाची फार कमी झालेली आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या शरीरावर अन्याय करतो आहोत असं मला वाटतं. ते म्हणजे शुक्रवारी मला जाणवलं ते की जसं आपण करतो ना की म्हशी पाण्यात डुंबत असतात, नाही नाही चला आता संध्याकाळ झाली, गोठ्यात जायची वेळ झाली म्हणून गुराखी जसं म्हशींना पाण्यातनं बाहेर काढतो, तसं आपण आपल्या शरीरावर अत्याचार करत असतो असं मला वाटतंय. ते आपल्या या ज्या जगाच्या कृत्रिम अपेक्षा आहेत आणि कन्स्ट्रेंट आहेत, अटी आहेत, तो त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याच्यावर अन्याय करतो, त्याला उपाशी ठेवतो, त्याची उपासमार होते असं मला ते शुक्रवारी जाणवलं. आता मी कलावंतिनीच्या बुरुजावर काय तासन तास बसू शकतो, ते एकटा ते वातावरण अनुभवत. पण लोकांची लिमिट 5, 1, 2, 3, 4, 5, 10, 15 मिनिटं 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ मी लोक तिथे बसलेले बघितले नाही आहेत. बरं, हे मला दुसरं एक का जाणवतं की हे फक्त हा जो अनुभव आहे की असं छान समोर दृश्य दिसतं आहे, दरीचं हिरवगार नदी आहे, डोंगर आहेत, छान वारं येतं येतं, हे दृश्य बघत बसणं हा एक भाग झाला आणि आपण बसलेलो आहोत. दुसरी गोष्ट चालणं, घोड चढताना अहो आणखीन किती वेळ लागेल, म्हणजे चालण्याची जी ॲक्शन आहे ती सुद्धा किती वेळ करायची ही पण एक न कळत आपण आपल्यावर लिमिट पडलेली आहे की आपण फार तर 15 मिनिटं चालवू शकतो. आपलं शरीर एखादी ॲक्शन किती वेळ करू शकेल ह्याची जी टाईम लिमिट आहे ना, ती दिवसेंदिवस फार श्रिंक व्हायला लागलेली आहे असं वाटतं. ते भयंकर श्रिंक व्हायला लागलेली आहे. इव्हन खाणं सुद्धा ना लोक हल्ली फार पटपट खातात. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शांत गप्पा मारत जेवणं, पंगत रमायची, तेही आता त्याचाही वेळ फार कमी झालेली आहे. आता मला माहिती नाही की एकांतात पती पत्नी, प्रियकर प्रेयसी, प्रणय क्रीडा सुद्धा त्याचाही स्पॅन कमी झालेला असेल असं मला वाटतंय. म्हणजे बहुतेक लोक आता बहुतेक किकी म्हणतात ते प्रिफर करत असतील. म्हणजे पूर्वीच्या काव्यामध्ये जे असं असायचं ना की रात्रभर समईच्या मंद प्रकाशामध्ये अरे आता पहाट झालेली आहे तरी सुद्धा प्रणय क्रीडा चालू आहे असं काय बहुतेक हल्ली होत नाही असं मला वाटतंय. ते तर आपण आपल्या शरीरावर फार अन्याय करतो आहोत, आपण त्याची फार उपासमार करतो आहोत. आपण आपल्या शरीरावर फार आपण बळजबरी करतो आहोत. आणि मग असं जर आपण सतत करत असलो तर
कधीतरी ते बंड करून उठेल है ना, आणि ते अपेक्षेप्रमाणे काम करणार नाही. हे होणं साहजिक आहे ना, हे होणं साहजिक आहे ना. साखरेचं प्रमाण वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल, सांधे नीट काम करणार नाहीत, मसल्स नीट काम करणार नाही, मेंदू नीट काम करणार नाही. हे होणं साहजिक आहे ना. तुम्ही जर तुमच्या शरीराची इतकी आबाळ करत असाल, इतके त्याच्यावर अत्याचार करत असाल तर म्हणून मी म्हणतोय की आपल्या शरीराचे लाड करणं आवश्यक आहे. त्याच्या दृष्टीने जे योग्य वातावरण आहे त्याच्यामध्ये निदान आठवड्यातला 1 दिवस तरी घालवणं आवश्यक आहे, आणि दिवसाचा निदान 1 तास तरी घालवणं आवश्यक आहे. जसं म्हातोबाच्या टेकडीवर येऊन निसर्गरम्य वातावरणात फिरणे दररोज 1 तास, आणि आठवड्यातून निदान 1 दिवस सिंहगडवर यायलाच हवं. हे फार आवश्यक आहे. हे मला शुक्रवारी जाणवलं, आणि मी म्हटलं ठीक आहे, शुक्रवारी आपण नाही व्हिडिओ करू शकलो दिवसभराचा आढावा घेणारा, काल शनिवारी नाही केला, पण रविवारी म्हातोबाच्या टेकडीवरून येऊन हे जे मी रिअलाइज केलं ना शुक्रवारी सिंहगडावर, त्याची नोंद घेणं आवश्यक आहे, त्याची नोंद करून ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे जसं मी मनाला म्हणतो ना, अरे मला सवय आहे बरं का की मी मनाला असं नेहमी विचारतो की रवी तू आनंदी आहेस ना, असं मी नेहमी विचारतो की मी आनंदी आहे ना. तसं शरीरालाही आपण विचारायला पाहिजे की अरे मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही ना, मी तुझ्याशी वाईट वागत नाही आहे ना, मी तुझी आबाळ करत नाही आहे ना, मी तुझं कौतुक करतोय ना. असं शरीराला आपण विचारायला पाहिजे, पूर्ण शरीराला. म्हणजे इव्हन मला तर असं वाटायला लागलंय ना की मी ध्यान करायला जेव्हा बसतो ना, तर त्यावेळेला पहिला काही काळ मी असं माझ्या पूर्ण शरीरामध्ये फिरतो, वर पार मेंदूपासून सुरुवात करतो आणि अगदी अंगठ्याच्या टिपपर्यंत जातो. तो तेव्हा जात असताना मी आतून माझ्या सगळ्या शरीराला कुरवाळून असं विचारणार आहे की सगळं ठीक कर ना, माझं तुझ्याकडे नीट लक्ष आहे ना, मी तुझे कुठे आबाळ करत नाही आहे ना, तू ठीक आहेस ना, तू आनंदात आहेस ना, तू सुखी आहेस ना, मी तुझ्याशी नीट वागतोय ना. असं मी आता विचारायला सुरुवात करणार आहे. प्रत्येक वेळेला ध्यान करायला बसलो की अशी ध्यानाची सुरुवात करणार आहे. चला येतो आता. वंदे मातरम.